युद्ध संपलं होतं, पण विनाश अजूनही बाकी होता. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर हजारो योद्धे शांत झाले होते. पण एक महान आत्म्याची प्रतीक्षा अजून संपली नव्हती. मृत्यू समोर उभा होता, पण तोही त्यांना स्पर्श करायला घाबरत होता. कारण भीष्म पितामहांच्या मुखातून जगाला एक असं गुपित मिळणार होतं, जे मानवी जीवनातील सर्व दुःखांचा अंत करणार होतं. श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे, जो एकच मंत्र संपूर्ण स्तोत्र वाचण्याचे फळ देतो. हे स्तोत्र केवळ 1000 नावांची यादी नाही, तर ते जीवनातील सर्व प्रश्नांचे उत्तर आहेत. आज आपण पाहणार आहोत हे स्तोत्र कोणी आणि का सांगितले, युधिष्ठिराने विचारलेले ते 6 महत्त्वाचे प्रश्न कोणते, आणि हे स्तोत्र रोज ऐकण्याचे आणि वाचण्याचे चमत्कारिक फायदे काय आहेत. चला तर मग सुरुवात करूया. जसे कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात ध्यानाने होते, तसेच विष्णू सहस्त्रनामाची सुरुवात एका अत्यंत पवित्र श्लोकाने होते, आणि तो म्हणजे शुक्लांबरधरं विष्णू शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. याचा अर्थ असा होतो की ज्यांनी शुभ्र वस्त्रे परिधान केली आहेत आणि ज्यांचे मुख हे चंद्रासारखे प्रसन्न आहे, अशा विष्णूचे आपण ध्यान करतो, जेणेकरून जीवनातील सर्व संकटे दूर व्हावीत. त्यानंतर येते युधिष्ठिर उवाच, जेथे युधिष्ठिर भीष्मांना 6 प्रश्न विचारतो, जे आजही प्रत्येक माणसाच्या मनात आहेत. पहिला, किम दैवतम लोके, या जगात एकच सर्वोच्च शक्ती कोणती? किम व्यापेकम परायणम, मानवाचे एकमेव अंतिम आश्रयस्थान कोणते? सुमंतः कम, कोणाचे गुणगान केल्याने मानवाचे कल्याण होते? कमरचंतः, कोणाची पूजा केल्याने शुभ प्राप्त होते? को धर्म हा सर्व धर्माणां, सर्व धर्मांमध्ये सर्वश्रेष्ठ धर्म कोणता? किम जपन मुच्यते, कोणत्या नावाचा जप केल्याने माणूस जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो? आणि त्यानंतर भीष्म उवाच या भागात भीष्म पितामहांनी या 6 प्रश्नांचं एकच उत्तर दिले. भगवान श्री विष्णू. भीष्म म्हणाले, जो मनुष्य विष्णूंच्या 1000 नावाची स्तुती करतो, तो सर्व संकटातून पार होतो. नामावली सुरू करण्यापूर्वी ते विष्णूंचे महात्म्य सांगतात. जगत प्रभुम देव देवम नंतः पुरुषोत्तमम स्तुवंत सहस्रेण पुरुषाः सतोत्थिताः. भीष्मांच्या मते जगाच्या स्वामींची 1000 नावाची स्तुती करणे हाच सर्व धर्मांपेक्षा श्रेष्ठ धर्म आहे. हे उत्तर ऐकल्यानंतर प्रत्यक्ष स्तोत्राची पूर्वतयारी सुरू होते. 1000 नावे म्हणण्यापूर्वी येतो तो विनियोग. विनियोग म्हणजे या स्तोत्राची शक्ती. यात सांगितले जाते की या स्तोत्राचे ऋषी वेदव्यास आहेत. त्यानंतर येते ध्यान. यात विष्णूंच्या रूपाचे असे वर्णन केले आहे, जेणेकरून भक्तांच्या मनात त्यांची प्रतिमा उभी राहावी. आणि त्यानंतर 107 श्लोकांमध्ये विष्णूंच्या 1000 नावांचा जयघोष होतो. हे स्तोत्र म्हणजे केवळ नावे नाहीत, तर विष्णूंच्या अनंत शक्तींचा एक म्युझिकल कोलाज आहे. सुरुवात होते विश्वम या नावाने, म्हणजे हे संपूर्ण जग विष्णू आहे. आणि शेवट होतो सर्व प्रहरणायुध या नावाने, म्हणजेच भक्तांच्या रक्षणासाठी सर्व शस्त्रे सज्ज असलेला देव. यात केशव, दामोदर, पद्मनाभ अशा नावातून विष्णूंचे गुणगान आणि त्यांच्या लीलांचे दर्शन घडते. 1000 नावे पूर्ण झाल्यावर महर्षी व्यास फलश्रुती सांगतात, म्हणजे ते स्तोत्र वाचल्याने काय फळ मिळते. जसं की पापमुक्ती, मनातील सर्व नकारात्मकता आणि पूर्वकर्मातील दोष दूर होतात. अच्युतानंद गोविंदः या श्लोकामुळे शारीरिक आणि मानसिक व्याधी नष्ट होतात. विष्णूंच्या कृपेने घरात समृद्धी येते आणि आर्थिक अडचण दूर होते. हे स्तोत्र वाईट शक्ती आणि शत्रूंपासून तुमचे रक्षण करते. मन एकाग्र होते, आत्मविश्वास वाढतो. शनी, राहू आणि केतूंसारख्या ग्रहांचे पीडादायक प्रभावही कमी होतात. आध्यात्मिक प्रगती होऊन जन्म-मृत्यूच्या चक्रातूनही मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नात्यांमध्येही गोडवा येतो. विष्णू सहस्त्रनामाचे महत्त्व अफाट आहे, पण आजच्या धावपळीच्या जगात अनेकांना दररोज 1000 नावे पूर्ण म्हणायला वेळ मिळत नाही. अशा वेळी काय करावे, या प्रश्नाचे उत्तर स्वतः भगवान शंकरांनी माता पार्वतीला दिले आहे. जेव्हा पार्वती मातेने विचारले की विष्णू सहस्त्रनामाचे फळ मिळण्यासाठी कोणताही छोटा मार्ग आहे का, तेव्हा महादेवांनी हा चमत्कारिक श्लोक सांगितला. श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. याचा अर्थ असा की वरानने हे सुंदर मुखाच्या पार्वती,
मी स्वतः राम 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 असे सतत जपतो आणि मनोरमे त्या मनाला प्रसन्न करणाऱ्या रामनामामध्येच रममाण होतो. सहस्रनाम तत्तुल्यम म्हणजेच भगवान विष्णूंची 1000 नावे घेण्याने जे पुण्य मिळते तेवढेच फळ केवळ एकदा राम हे नाव श्रद्धेने घेतल्याने मिळते. म्हणूनच जर तुमच्याकडे पूर्ण स्तोत्र म्हणायला वेळ नसेल, तर किमान हा श्लोक 3दा म्हणा. यामुळे तुम्हाला संपूर्ण विष्णू सहस्रनामाचे पुण्य आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? या स्तोत्राचा तुम्हाला आलेला अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. अशाच आध्यात्मिक आणि सखोल माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर कृपया सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.